आणि कोणा करता जगला? हे कोणा करता जगले? आपल्यासाठी. गाडगे बाबा, तुकडोजी महाराज कोणासाठी? आपल्या लेकर. हे 2-4 पोट्याईवर लक्ष द्या बरं. हे की नाही मंगापासून मस्ती करून राहिले. आपण नाही काऊन म्हणतो मी? आवाजासाठी नाही म्हणत. अरे कमी जास्त झालं. एका लेकरानं हरभरा खाल्ला, नाकात लटकला, मेला ना बाई तो. तुम्ही पेपर वाचत ना, पोथ्यालय वाचता. तुम्हाला पेपर वाचला पाहिजे. आज काय झालं? हरभरा लटकला अनिल भाऊ त्या पोराच्या नाकात, साचोसाच कोणला आणि पोट्ट मेलं. बायाईनं पुढे पुढे सारखा त्या महिला येऊन राहिल्या. या बरं बरं, बाया पुढे येत नाहीत, घाबरतात. या पुढे पुढे या माय मावल्यानं. अरे हंबरून आजचं कीर्तन माणसाईनं नाही ऐकलं तरी चालत, पण बायाईने ऐकू द्या. हंबरून बाईनं ऐकलं. ते सावित्री आहे, ते जिजाबाई आहे, ते अहिल्याबाई होळकर आहे, ते रमाबाई आहे, भीमाबाई आहे. सारखा अरे आया माया सांगत होत्या, होतो प्रवाहाना अरे मधुकररावच्या मायनं एवढे कष्ट भोगून कमावून ठेवलं. ज्या मधुकररावजीचे वडील लहानपणापासून संकटात, एवढं अवघ बरोबर झालं. मधुकरराव उडाले. चुप चुप चुप. त्या बापानं कमावून ठेवलं, गडबड करता काय तुम्ही? गावात पाहून घ्या, ज्याच्या बापानं जास्त कमावून ठेवलं त्याचीच अवल्यात गडबड करते. लफडे म्हणा, वाईट धंदे म्हणा, ज्याच्या बापानं हरामाचं कमावलं त्याचे पोट्टे प्रगती करत नाही. शिक्षणात नाही, चांगल्या कामात नाही, हरामाचं. लेकर त्याचेच गडबड करतील. बाई पोरी कोणाच्या गडबड करतात गावात? ज्याच्या बापानं माईनं कमावून ठेवलं, अतिशय लाळ केला. कामापुरता लाळ करा पोरीचा. मला काय लेकर नाही? मी काय संन्यासी महाराज आहो काय? मला एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलगी टेलरीत दिली, मुलगा डॉक्टर आहे. मी काय महाराज फक्त ते आहो का? उपात धरा आणि पैदल लंबे व्हा. हे आपल्या बापानं नाही सांगितलं. विमानानं जावा देवदर्शनात, ते ज्योतिबा फुलेनं सांगितलं. विद्ये विना मती गेली. तुम्हाला जर गती आणायची आहे, अंगारा नाही आणणार. म्हणून सावित्रीबाई ज्युनियर कॉलेज डॉक्टर धनोकार साहेबांच्या लक्षात आलं. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखाच्या लक्षात आलं. सावित्रीबाईच्या लक्षात आलं. बाई तू एखाद्या पोरीनं गडबड करून राहील त्यांना हे म्हणून दाखव. म्हण तुला येते का? येणार नाही. बाकीची गडबड जास्त. म्हण ना, विद्ये विना मती गेली, त्याच्या पुढचं काय आहे मालूम नाही. बोलला ना एखाद्या पोरीनं, एखाद्या बाईनं म्हणून दाखव. फक्त 2 लाईनी म्हण. ज्योतिबाची कविता कोणती आहे? विद्ये विना म्हणून दाखवा. एखाद्या बाईनं उभं राहा. तुम्ही सावित्रीच्या लेकी आहात. या माणसाईले भेऊ नका. आता यायची किंमत काही नाही राहिली.
राष्ट्रपती बाई झाली, हे सभापती, उरलावूचा पती. तुम्ही बाया राष्ट्रपती झाल्या फुले शाहू आंबेडकरांमुळं, म्हणून तुम्ही बोलत जा. तुम्हाला बाकीचं लय येते, 50 येतात, 50. त्या 50ले अवघ दाबून टाकते एकच कविता. ते कविता 2च लाईनी म्हणून दाखवा एखाद्या बहिणीने, नाही तर कीर्तन करत नाही. मी डॉक्टर धनोकर साहेबावरच हे ऑब्जेक्शन टाकतो. एखाद्या मुलीनं तरी उभं राहा, 2च लाईनी म्हणा. विद्ये विना बोला, बोला ना बाई. कधी तुमच्यामध्ये प्राण ओतल्या जाईल. बॉडी सारख्या राहू नका. थांबा आबा, हात खाली, हम बात करेंगे. पैसे देऊन भाड्याचा टट्टू बोलावला. आम्ही महाराज लोक तुम्ही पाया लागताना आम्ही पैसे घेतो, एवढे डुप्लिकेट लोक आम्ही आहोत. फक्त लोकांनी सांगतो ब्रह्म आत्मा आणि महाराजचे पैसे दाबणं सुरू. म्हणून मी या बाईच्या डोक्यात अहो प्रकाश पाडून राहिलो. एखाद्या बाईनं तर म्हणा बरं जाऊ द्या, एखाद्या ताईनं सांगा ज्योतिबा फुलेच्या मुलाचं नाव काय. अहो एखादी तर उभी राह. काय डॉक्टर साहेब, मी तर गळफास घेतो आता. सत्यपाल धर्रे. अहो बाई, ज्योतिबा फुलेच्या मुलाचं नाव सांग, नाही तर कायलेच कीर्तन ठेवलं राजा अनिल भाऊ. काय फायदा. उभ्या राहा. या इकडे. आई ताई घाबरू नको. अरे अरे काय बाई तू पागल आहेस. अरे एवढी हिम्मतवान बाई. 200 बाईत एका बाईले मालूम आहे फक्त ज्योतिबा फुलेच्या. हा हा आता नाही, गमावली गमावली तुझ्या संधी. खाली बस. आता काय करत, लढाई झाल्यावर बंदुका काढता. मा बाई धन्यवाद. माईक द्या. कोणाचं नाव. मुला स्वतःचा मुलगा होता की दुसऱ्याचा. थांब, बोलायचं नाही आता. धिंगाणा करू नको आमच्या मीटिंगचा. ग्रामसभेमध्ये भांडण करताना ग्रामसभा झाल्यावर चापलं तर राहता मग. अरे भांडण केल्यापेक्षा ग्रामसभेमध्ये मांडायला. हे ग्रामसभा आहे. काही बरोबर बोलल्या. चांगला अभ्यास आहे. किती शिकलेल्या. 9वा वर्ग. 9वा. पण तरी त्या मानानं साडी दे रे ताईले. मी आईले बोलावतो. मधुकर भाऊ, आई मधुकर भाऊच्या पत्नीले आवाज देतो. या बाईचा साडी देऊन सत्कार तुम्ही करा. साडी माझ्याजवळ आहे, तुम्ही चिंता करू नका. त्या बाईले वाटलं साडी कुठून आणू. मधुकर रावनं पाठवली ना माझ्याजवळ की माझ्या बहिणीचा सत्कार करा म्हणून. वा मायमुखी म्हणा, मायमुखी म्हणा. इथं या. मंदाबाई लोखंडे स्वागत करीत आहे. ओके ताई, तुमचं आडनाव काय. माईक. पिंपळे. पिंपळे. माळीचा का तुम्ही. मुंडगाव ती पिंपळे आहे. नाही तुम्ही इकडच्या माळीचा काय. बरं आहे. हे बाई माळ्याची बाई असून जर सावित्रीबाई मालूम नाही तर जिंदगीत पोरी डॉक्टर कशा होती. अरे माळी असल्यानंतर जुन्या बायाची गोठ नव्हे, हे तिकडची गोठ आहे. तुम्ही पेपर वाचत जा ना. वाचनालय आहे तुमच्या गावात. बायाही नाही अर्धा घंटा पूजा करायला मंदिरात बसताना तुम्ही तर अर्धा घंटा पूजा कमी करा. अर्धा घंटा पुस्तक वाचायला वाचनालयात या. किंवा पेपर घरी नवऱ्याला चालू करायला लाव की खर्रा खाणं बंद कर, दारू पिऊ नको, पण मला पेपर चालू कर. पेपर मध्ये दररोजच्या घटना राहतात.
मला सांगा, तुम्हाला वर्तमान वाचून की मुर्दाल गोष्टी 5000 वर्षाच्या तुम्हाला वाचवती? मी सांगेन रावण 10 तोंड्या होता. होता काय 10 तोंड त्याले? त्याच्या माईची डिलिव्हरी कशी झाली? लेडी हार्डिंग मध्ये गेम जमीन काय त्या बाईचा? किती वेळा सीजर करायला लागल माझ्या माई मावल्यांनो? आपला बहुजन समाज लय बर्बाद झाला याच्या पैकी. मी शिंपी आहो. माळी, कुणबी, धोबी, चांबार, एससी, मराठा आपण सर्व एक आहोत. एकामेकाच्या घरी जेवतो ना. हे बा, आपले लोक कोण आहेत जे आपल्या घरी जेवतात ते आपले? असे कोणते हरामखोर आहेत की आपल्या घरी जेवत नाही? अजूनही माळ्याचं चालत नाही. ज्योतिबा, तुम्हाला वरातीतून हाकललं की नाही? का हाकललं हो तुम्हाला? तुम्ही माळी होती म्हणून? बरं, तुम्ही तर भाजीपाला तयार करून खाऊ घातला. आताही तुमच्या गावातले लोक शेतकरी आहेत. त्रास झाला ना. आपले त्याले म्हणतात जे आपल्यासाठी वेळ देतात ते आपले. आपल्या सुखा दुखात कामी येतात. आपल्या पंक्तीला लावून जेवतात. तो महाराज आपला. तो महाराज जर पंक्तीत जेवत नाही, स्पेशल 2 पोरी, जवान पोरी त्या महाराजले वाळ्याले घ्या ना महाराज. नाही ना, घ्या. ज्याईले गरज नाही त्याईले सड खाऊ घालतात. कोणताही महाराज क्विंटल 1.5 क्विंटलच्या खाली येतच नाही. आणि तुमच्या शेतकऱ्याच्या हत्या चालू आहेत. तुम्ही उभे राहा. हे भगवी टोपी मागची टेकून बसलेली हे हात द्या त्याला. म्हाताऱ्याले सहारा द्या. हॅलो, या. तुम्ही कदमापूरहून आले काय? भगव्या टोपीन ओळखलं म्या की हे आपली पार्टी आहे. आता सानंदा येतील. सदा आनंदात सानंदात. काय आडनाव? नाव रतिराम. घरकुल तुम्हाला भेटीनार. राम आहे ना. राम रायाले 500 वर्षाच्या अगोदर पासून घरच नव्हतं बा. पण आता रामरायाचं मंदिर बांधलं. म्हणजे राम नावाचे लोक आहेत. तुम्ही रतिराम, मोतीराम, काशीराम, रामदास, जमलं तुमचं. आता आज नाही तर 500 वर्षांना तर भेटीन तुम्हाला. एवढ्या मोठ्या देवाले घरकुल नव्हतं, मंदिर नव्हतं. घरकुल म्हणजे देवाले राहायचं ठिकाण. चांगलं आहे. शाल दे रे. मी जे म्हणीन ते हे म्हणतात. म्हणा बरं. भारतात बंधुभाव, भारतान बंधुभाव, नित्य वसुदे, नित्य असुदे. ते बरोबर म्हण. हे प्रार्थना गुरुदेवचे, हे प्रार्थना करू दे. याच्या पुढचं म्हण. तुम्ही पक्ष बदलवला आजच्या दिवस. हंगामी टोपी घातली म्हणजे माझ्या लक्षात आलं हेनं पक्षांतर केलं. बरं ते म्हणा बरं. हरिमुखे म्हणा. हरिमुखे म्हणा. त्याच्या पुढचं म्हण. पुण्याची गणना कोण करी. बोला पंढरीनाथ महाराज जमलं. बसा आणि घ्या. आडनाव काय? रतिराम किल्लेवार. पक्ष बदलवल्यावर ह्या भानगडी येतात. ठाल विठाल विठाल. बोला पंढरीनाथ. दोघाईले मशीनाचं काम आलं. हे असं होते. वय वाढलं म्हणून तर वय वाढल्या. हे पोरग कहून बाबू काय झालं बेटा? आजीनं बोलावलं. आजीनं
आजीनं आवाज दिला ना तुझ्या आजीनं. त्याच नाही आल्या आजीनं आवाज दिला ना रे. करा 1 मिनिट हातवर. गोपाला गोपाला बोलो कर्मयोगी गाडगे बाबा की, राष्ट्र संत तुकडोजी महाराज की, राष्ट्रपिता ज्योतिबा फुल्यांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा, अण्णाभाऊ साठेंचा, अण्णाभाऊ साठेंचा, आदिवासी शहीद बिरसा मुंडांचा, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांचा, संत रविदासांचा, सेना महाराजांचा, नामदेव महाराजांचा, गोरोबा काकांचा, दारू पिणाऱ्या आपल्या बापाचा. आता आलो मी मुद्द्यावर. तुम्ही अवघे जण हसले बटे पेनारे बापाचा जय जयकार कसा करावा. असे पेनारे हलकट आहे. ज्याचा बाप दारूत मेलाच त्यानं घरात फोटो लावा. मा बाप पिऊन मेला म्हणजे नातू पिऊन मरणार नाही, त्याचं पोरग पेणार नाही, त्याची खानदार बर्बाद होणार नाही. आज बाबू तोच तो मुद्दा आहे. मधुकरराव वावरातून आले, काम करून आले, घरी छातीत दुखे म्हणून गाडीवर बसले, गाडी चालवत आले, घरी उभी केली आणि मधुकरराव गेले. म्हणजे काम करून काम करता करता गेले. असा माझा भाऊ 12 सप्टेंबरले अभय पाटलाकडे होता. 1 महिना 2 दिवस लिंबू तोडून आला. अटॅक आला पॅरालिसिसचा. 1 महिना 2 दिवस राहिला आणि गेला. पण ज्या दिवशी मा कार्यक्रम होता त्याच दिवशी मेले. त्याची बॉडी अँब्युलन्स मध्ये घरी पाठवली. मी कीर्तनाले गेलो. ड्युटी मधुकर भाऊ ड्युटीवर गेले म्हणून त्याले वंदन आहे. ते जिवंत आहे. काम करताना गेला ना, जुवा पिसताना काही काही मरते लफड्यात, काही काही दारूत मरते, काही काही व्यसनात मरते. त्याच्या मर्याले कुत्र्या मांजऱ्याची किंमत आहे. पण मधुकर भाऊ गेले कष्ट करताना. वावरातून आले सदन कास्तकार, वावरातून आले मेहनत घेतली. मी पाहिलं घरदार चक्की आहे, सर्विस सोय करून गेले भाऊ. मधुकर भाऊ घर बांधून गेले, अवघ केलं. पण या आयुष्याची म्हणून माझ्या माई मावल्यांनो त्याच्या विरोधात कोणीच नव्हतं. बरं राजकारणी मधुभाऊ नव्हते, होते काय? राजकारणी नव्हते. बरं कोणाले वाईट म्हणणारे नव्हते. म्हणून सर्व गावामध्ये मधुभाऊचं दुःख झालं की मधुकरराव एवढ्या कमी वयात जावं नव्हतं लागत. पण ते सांगितलं ना, वॉरंट निघाला की जमानत कोणी घेत. सुप्रीम कोर्ट